तुम्ही बघत आहात जनमत मराठी. मुंबई आग्रा महामार्गालगतच्या दीपाली नगर येथील प्रभाग 23 मध्ये अतिशय मंगल व भावपूर्ण वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व तेथील स्वर्गीय जयप्रकाश छाजेड उद्यानाचे लोकार्पण नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुहास फरांदे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी नगरसेवक रुपाली निकुळे, यशवंत निकुळे, चंद्रकांत खोडे, शाहीन मिर्झा यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 2 दिवसीय धार्मिक विधींमध्ये प्रायश्चित्त, प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्य वाचन, मातृका पूजन, सर्व देवता स्थापन, मूर्ती जल अधिवास, सायं पूजन, त्यानंतर स्थापित देवता प्रातपूजन, गणपती पूजन, मूर्ती अभिषेक, प्रधान देवता हवन मूर्ती, मूर्ती जल अभिवास, स्थापित देवता पूजन, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, उत्तरांग हवन, बलिपूजन, पूर्णाहुती तर आरती करण्यात आली व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते स्वर्गीय जयप्रकाश छाजेड उद्यानाचे लोकार्पण झाले आहे. कार्यक्रम प्रसंगी पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, प्रशांत बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अभिजित शेलार, शाखा अभियंता सचिन शेळके, नाशिक महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक विवेक भदाने, सचिन देवरे, सहकार विभागाचे उपनिबंधक संजय गीते, माजी नगरसेवक श्याम बडोदे, संध्या कुलकर्णी, सुनील देसाई, सोनाली कुलकर्णी, मनपाच्या माजी उपमहापौर शोभाताई छाजेड, नामको हॉस्पिटलचे संचालक ब्रिटिश छाजेड, मनपाचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत, विनयनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंडित नेरे, सचिव अरुण पाटील, उपाध्यक्ष भास्कर पाटील, कोषाध्यक्ष परशुराम राऊत, सल्लागार ओमकार जगळे, सदस्य नरेंद्र अहिरे, छगन साळवे, सुरेंद्र करपे, राजेंद्र कदम, सीमा गुलाटी, साहेबराव सोनवणे, विजय बोरसे, डॉक्टर संभाजी आव्हाड आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळा यशस्वीतेसाठी सागर पाटील, विनोद फुलदेवरे, बाळकृष्ण तुपलोंठे, सचिन गुलाटे, विशाल कुलकर्णी, मनीष कुलदेवरे, वासंती करपे, अनिता शिंदे आदींनी परिश्रम घेतले. आज जयप्रकाश छाजेड उद्यानाचं लोकार्पण करत असताना मला इथं मनापासून आनंद होत आहे, पण दुसऱ्या बाजूला दुःख देखील होत आहे की ज्यांनी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष प्रामाणिक पद्धतीने काम केलं, काँग्रेस पक्ष ह्या शहरामध्ये वाढवला. तुम्ही म्हणताल की भाजपची राजकारणाच्या ठिकाणी निवडणुका लढतो तेव्हा पक्ष, परंतु त्या भिंतीच्या पलीकडे जाऊन ज्यांनी काँग्रेस पक्ष ह्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढवला ते जयप्रकाश छाजेड यांचं नुकतंच मागच्या वर्षी निधन झालं. आणि माझ्याकडे त्यांच्या माध्यमातून, काँग्रेसच्या माध्यमातून प्रस्ताव आला की ह्या उद्यानाला जयप्रकाश छाजेडांचं नाव द्यावं. मी 2 क्षणाचाही विचार न करता ह्या उद्यानाला जयप्रकाश छाजेड उद्यान दिलं. कारण ते काँग्रेस पक्षाचे जरी नेते होते तरी त्यांनी एक प्रामाणिकपणे एका पक्षाची परंपरा पुढे नेण्यासाठी त्यांनी काम केलेलं होतं. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संघटनेची वाढ करण्याचं त्यांनी काम केलेलं होतं. आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध, आम्ही एरवी विरोधात काम करतो एकमेकांच्या, पण कौटुंबिक जिव्हाळा हा कायम आहे. आणि दादा अचानक त्यांचं वय नसताना आजारपणामुळे आपल्या सर्वातून निघून गेले. ह्याचं दुःख मला ह्या उद्यानाचं लोकार्पण करताना होत आहे. आज ह्या उद्यानाच्या बाबतीमध्ये आपल्याला यशवंत भाऊनी सांगितलं की ह्या ठिकाणची जागा कोणी गिळंकृत करण्यासाठी प्रयत्न करत होतं, केली होती, परंतु ह्या प्रभागाच्या आमचे सगळे नगरसेवक यशवंतभाऊ निगुळेंनी हा विषय महासभेमध्ये मांडला, त्याच्यासाठी लढा उभा केला. त्यांच्या पाठीशी सतीशनारायण कुलकर्णी होते, सुनीलजी खोडे होते, चंद्रकांतजी खोडे होते. ह्या सर्वांनी मिळून हे उद्यान, ही जागा बिल्डराच्या हातातून काढून परत नाशिक महानगरपालिकेकडे वर्ग केली. त्यामुळे आपण एकदा जोरदार ह्या सगळ्यांचं अभिनंदन करू. ही जर जागा आपल्याला राहिली नसती तर आज ह्या ठिकाणी मला इथं उद्यान उभा करता आलं नसतं.
माझ्या मागच्या निवडणुकीच्या आधी मी तर नाट्यगृहाचं भूमिपूजन केलं होतं, पण ते नाट्यगृहाच्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या पार्किंग आणि त्याच्यासाठी लागणारी मोठी जागा ही कमी पडली आहे. संपूर्ण प्रभागामध्ये सगळीकडे संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं काम त्यांचं सातत्याने चालू असतं. मगाशी चंद्रकांतने सांगितलं त्याप्रमाणे आता तुमची वेळ आहे. त्याच्यामुळे 50, 48, 52, 51 असं मतदान न नोंदवता इतर लोक जे नोंदवतात त्याप्रमाणे मतदान करा. अतिशय भरपूर मतदानी निवडून आणा. आपल्याला सर्वांना संपूर्ण ज्येष्ठ नागरिक संघाला संपूर्ण नागरिकांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेले समोर स्वामी समर्थांचं मंदिर बघितलं. वास्तूचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. ती वास्तू आज इथे बांधली. 1 कोटी रुपये जरी निधी किंवा 5 कोटी रुपये निधी, 6 कोटी रुपये निधी हे म्हणायला आपल्याला खूप सोपं असते की त्यांनी 5 कोटी रुपये निधी दिला, पण ते 5 कोटी रुपये निधी देताना 500 वेळा त्याचा फॉलोअप त्यांना घ्यावा लागला. 500 वेळा अधिकाऱ्यांना फोन करावे लागले. 500 वेळा PWDच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या करताना एक लोकप्रतिनिधींचा नाण्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून मी बघते आहे की किती कामांचा फॉलोअप करावा लागतो. आणि आपल्या मतदारसंघामध्ये विशेष निधी आणणारे आपल्या देवनीताई फरांदे ह्या एकमेव आमदार आहेत. अशोका मार्गचा आपला रस्ता असो तो ताईंच्या माध्यमातून आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नाण्यांच्या प्रयत्नांनी आणि ताईंनी त्याला निधी दिल्यामुळे एक मोठा रस्ता आपल्या भागामध्ये मागच्या पंचवार्षिकला झाला. इथे 5 कोटीचा आज ह्या उद्यानाचं लोकार्पण होत आहे. त्यामुळे सातत्याने काही ना काही लोकांसाठी आपण करण्याची जी भावना आहे ती सातत्याने मनात घेऊन गेल्या 10 वर्षापासून मतदारसंघाचा मध्ये नाशिकचं आपल्या सगळ्यांचं दैवत असलेले सावरकरांचं अभिनव वाड्याचं काम असो, नाही तर आपल्या गंगेचा विषय असो, किंवा ह्या ज्या आपल्या मतदारसंघ आपला जो मतदारसंघ आहे तो ऐतिहासिक दृष्ट्या खूप वास्तू आपल्या मतदारसंघामध्ये आहे. अनेक मंदिरांना अनेक ठिकाणी त्यांनी 12 ते 13 मंदिरांना बहुतेक त्यांनी 1-1 कोटी रुपये निधी असं त्यांच्या माध्यमातून आता दिलेला आहे. त्यामुळे आपलं जे संस्कृतीचं संवर्धन आहे ते कशा प्रकारे केलं पाहिजे आणि विकास करताना ह्या गोष्टी पण कशा जपल्या गेल्या पाहिजे हे ताईंनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून हे त्या ताई दाखवून देत. कलेक्टरांना पत्र व्यवहार केला, कोर्टाला पत्र व्यवहार केला की ही महापालिकेची ओपन स्पेस आहे, ही काय विकता येणार नाही, ही त्या नागरिकांची त्या कॉलनीवाल्यांची हक्काची ओपन स्पेस आहे. त्यानंतर ते वाद झाले, नंतर ते कॉम्प्रोमाइज झालं. त्याच्यामध्ये बी काही आजी माझी जे होते तिथले मोठे नेते त्या नेत्यांनी बी गोंधळ घातला का तुम्ही जा नगरसेवकांना मॅनेज करा, आयुक्तांना मॅनेज करा, तिला नागरिकांना मॅनेज करा. पण आपले लोक कोणी मॅनेज झाले नाही, पैशावर विकले गेले नाही. आणि आज आपण इथं बसलेलो आहे आणि ते प्रकरण नंतर मॅडमच्या हातात गेलं आणि मॅडमने काही त्या म्हणजे वरिष्ठ लोकांचा समज होता का काही नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील किंवा ऑफिसर असतील हे पैशावर विकले जातात. पण ह्या प्रकरणामध्ये तसं झालं नाही. आम्ही विकले गेलो फक्त इथल्या नागरिकांच्या ह्या वार्डाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या महिलांच्या प्रेमापोटी आणि आम्ही त्यांना ही जागा मिळवून दिली. त्याच्याबरोबर आमचे सगळे सहकारी नगरसेवक होते, महापौर होते, आयुक्त होते, त्यांचे मी या निमित्ताने आभार मानेल. आणि आज हे नंदनवन जे झालेलं आहे त्याचं सर्व श्रेय जातं ते आमच्या कार्यसम्राट आमदार देवयानीताई फरांदे यांना. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. जबाबदारी न्याय हक्काची.